तर फायर क्रिकेट क्लबच्या आयोजनासाठी प्रेक्षक वर्गाकडून खूप टाळ्या झाल्या पाहिजे की 12 वाजता आपण येथे फायनलचा सामना चालू करतोय। आज एकही टुर्नामेंट आपण कधी पाहिलेली नसणार की 12 वाजता फायनल चालू झालेली आहे। धन्यवाद प्रेक्षक वर्ग। धन्यवाद कल्पेश मामा। इथे आपण बघितलं की दोन्ही सेमीफायनल अगदी छोट्या टोटलच्या पाहायला मिळाल्या आणि चुरशीच्या देखील झाल्या, परंतु थोड्या धावा कमी पडल्या असं म्हणायला हरकत नाही। फायनलसाठी प्रश्न मला विचारला चिरागने की इथे मॅच किती धावा बनल्या जातील, मी म्हणेल की इथे काही घडो कसंही घडो, इथे फक्त चांगला खेळ झाला पाहिजे की प्रेक्षकाला मजा यायला पाहिजे। इथे मात्र पहिल्या क्रमांकाचं बक्षीस सातपाटीला जाऊ काय आणि धाकटी डाणूला जाऊ काय ह्याच्यात फरक पडणार नाही आहे, परंतु इकडे जर बघायला गेलं तर एक चांगली मॅच बघायला मिळाली, अक्षरशः जी फायनल घडली पाहिजे ती बघायला मिळाली तर खऱ्या अर्थाने मजा येईल। गेल्या वर्षीची IPLचा विचार केला तर 2023ची चेन्नईने जिंकली ती अगदी थरारक रंगली, परंतु या वर्षीची IPL 2024ची अगदी फ्लॉप, म्हणजे KKRने फायनल जिंकली पण त्यामध्ये मजा नाही आली असं म्हणायला हरकत नाही। आणि इथे आपण बघू शकता फायनल मॅचचा यावेळेस पहिला चेंडू पडेल। चला मॅचला सुरुवात करूया, एकदा बोलूया गणपती बाप्पा जय श्रीराम। मॅचला गेली जाते सुरुवात, 6 षटकाचा खेळ असेल। या 6 षटकाचा विचार करण्यासाठी मॅचकडे येऊयात। माझ्यासोबत जोडले गेले आहेत याच परिसरातील गोड आवाज, ज्या आवाजाने पूर्ण या स्पर्धेला वेळ लावलाय। बोलूया मॅचकडे। यस, अवधूतसाठी इकडे कॅश प्राइज आलेला आहे। ओमकार संघाकडून प्रत्येक डॉटसाठी 100 रुपये। इकडे पहिला चेंडू हलक्या हाताने फ्लिक केलेत, आता तोडीस तोड देणारे मात्र संघ आपल्याला पाहायला मिळतात। बघा एक आणि काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट, निखिलचा कॉल आला, 1च्या लगेच 2 मात्र इकडे जमा केलेत। आंखों में इशारा हुआ और 1 के 2 रन बनाले बल्लेबाजों ने, स्कोरबोर्ड 2 आपल्याला पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर। आता मात्र ज्याप्रमाणे म्हणजे साथी समालोचक चिरागने सांगितलं की ससा मारला हरिण मारली, आता वाघ समोर आलाय। अगर क्रिकेट का मैदान जंगल है तो जंगल का शेर कौन है ये देखना होगा। चांगला चेंडू आहे, अगदी हलक्या हाताने खेळला जातोय। विराट कोहली कॉपी बुक स्टाईल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते, क्षेत्ररक्षण होणार तोपर्यंत आपण बघू शकता 2 धावा पूर्ण केल्या। आज बघायला गेलं तर अगदी सातपाडी संघ पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, कारण की आपण बघू शकता जे अंकुश 11ला मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसले, मात्र उमेर यावेळेस आपण बघू शकता मैदानाच्या बाहेर आहे। असा काही खेळ पाहायला भेटतो जेव्हा प्रामुख्याने सर्व संघाचे खेळाडू येतात, तेव्हा कधी कधी मात्र चांगल्या खेळाडूला देखील 12वीची भूमिका निभावावी लागते। ज्याप्रमाणे अनिकेत राऊतने सांगितलं की हा जो क्रिकेट आम्ही शिकला हा बाहेर बसून जास्त शिकलाय। लहान असताना आर्यनच्या मैदानावर आम्ही क्रिकेट पाहायला याचे, फटका इकडे स्विंग केलाय, अगदी हाताच्या जवळून गेला, 1 बाउंस सीमारेषा पार, येतोय फायनलचा पहिला चौकार डीजे। प्रदीप राऊत यांच्याकडून कॅश प्राइज लागला गेलाय मयूर मर्देसाठी। बॅक टू बॅक 3 षटकार जर खेचतोय तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज लागला गेलाय, आणि जर प्रेक्षक राजा जर झेल घेतोय तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल। बोलूया मॅचकडे। इथून आपण पाहिलं तर चौकार खेचला गेलाय, बॉल आणायचंय बॉल बॉयने, जो बॉल MSCB कॉलनीमध्ये गेलेला आहे तो आणायचा आहे। बघा प्रेक्षक राजासाठी देखील इकडे मात्र काही ना काही संधी आहे पैसे कमवण्याची। कॅच पकडा आणि कॅश प्राइज मिळवा। आपण बघितलं असेल अक्षरशः टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते। हॅलो चेक हॅलो ओके। आणि हा खेळ जो आपला विटी दांडू पाहून इंग्रजांनी निर्माण केला, क्रिकेट बघता बघता भारतामध्ये सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून ओळखला जातो। क्रिकेट गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत या 120 ग्रॅमच्या चेंडूने अक्षरशः वेळ लावलाय। आता मात्र खऱ्या अर्थाने फायनल रंगतंय, आवाजही घुमणार, मैदानही गाजणार, कुणी जिंकणार कुणी हरणार, जिंकलेल्याने माजू नका, हरलेल्याने खचू नका, ही शर्यत कधीच नाही संपणार। एक स्पर्धा गेली, आपल्याकडे दुसरी स्पर्धा आहे। आणि इकडे धाकटी डहाणू आशिष लॉजिस्टिकचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, आणि त्या संघाने सांगितलं आम्ही बऱ्याच वेळानंतर या स्पर्धेमध्ये फायनलला आलेलो आहोत, या मैदानावर फायनलला आलो। माझ्या वडिलांच्या काळामध्ये आम्ही भरपूर फायनल जिंकले, परंतु माझ्या काळामध्ये फायनलमध्ये प्रवेश केला नाही, आणि आता प्रवेश केलाय तर इथे मागे वळून बघणार नाही। षटकारावर षटकार येत असताना मयूर मर्दे ऑन फायर, चेंडू आणायचा आहे, बॉल बॉयला विनंती आहे 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल। स्कोरबोर्ड 14 SDJ बजाव।
थँक्यू डीजे. इथून मयूर मर्दे शो चालू झालाय. आमचे प्रेक्षक राजा ह्यासाठी चाललाय. मयूर मर्दे क्लास बॅटिंग इथून चालू झालंय. 4 चेंडू मागे 14 वरती खेळतोय. संघाची धावसंख्या देखील 14 वरती पोहोचली गेली आहे. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. इथून अवधूत कामत थोडासा महागडा पडलाय. 2 मिनिटं पंच, फक्त 2 मिनिटं. ते प्रेक्षक जाळीच्या जवळ उभे आहेत, ते मैदानाच्या आतमध्ये आहेत, बाहेर जायचंय. येस, धन्यवाद. प्रेक्षक राजा देखील, आमचे लाडके प्रेक्षक देखील लगेच जसं कॉल केलं तसं आमच्या विनंतीला मान दिला, त्याकरता धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत, खेळायला आलेल्या खेळाडूंचं स्वागत आणि माझ्या लाडक्या शिस्तबद्ध प्रेक्षकांचं मी प्रीतम गरत हार्दिक हार्दिक स्वागत करतोय फायनल मॅचमध्ये. आणि अनल डिजिटलच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह बघणाऱ्या प्रेक्षकांचं देखील फायनल मॅचमध्ये सहर्ष स्वागत. अवधूत कामत आत्तापर्यंत अगदी सुरक्षित हे खांदे होते, परंतु यावेळेस मयूर मर्देसमोर कुठे ना कुठे काही चाललं नाही. 15 धावा 5 चेंडू मागे आपल्या पाहायला मिळेल. निकेश स्ट्राईकवर येतोय. चिराग, इथून सुरुवात कडक झाले. नक्कीच सुरुवात कडक झाली आहे. फेसबुकच्या कमेंटमध्ये म्हणायचं झालं तर इथून अवधूत स्वीप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न फार छान पद्धतीने खेळला गेलाय. चेंडू मात्र नाही थांबणार आहे. चेंडू इथून शर्यत जिंकेल. 4 धावेची मोहर उमटवणारा ठोकलाय शानदार चौकार. बरोबरी केलंय भावेशमध्ये. भावेशहून 1 रन पुढे 85 धावा. इथून आपण पाहिलं ना सर तर मयूर मर्दे आणि एका साईडला आपण पाहिलं तर निखिल हे जवळजवळ 4थ्या गिअरवर चालले आहेत. इथून त्यांची गाडी रंपम पंपम. इथून जर विचार केला तर ह्याच पद्धतीने खेळले तर चांगला स्कोर उभारू शकतायत. येस, क्वार्टर फायनलची आठवण झाली जी मात्र फटकेबाजी सातपाडी संघाने केली होती. तीच फटकेबाजी आता त्यांच्या विपक्षामध्ये धाकटी डहाणू संघ करतोय. आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू टीम. आणि प्रेक्षकाला नक्कीच सांगेल की उद्या देखील इकडे मॅचेस आहेत. भले ओपन टुर्नामेंट नाहीत, ग्रामीण क्रिकेट इकडे आहे. म्हणजेच पास्तळ प्रीमियर लीग 1 जून आणि 2 जून पहिल्यांदा पास्तळ गावामध्ये डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा पास्तळ प्रीमियर लीग पाहायला मिळेल. 5वं वर्ष, सीझन 5. आणि यस, फायटर टीम फाईट करण्यासाठी तयार आहे. आणि यस, आपण बघू शकतात इथे 10 संघाचे संघमालक पाहायला मिळतील. अभिजित गौडा देखील आपल्याला पाहायला मिळेल संघमालक. आर टी ग्रुपचा संघमालक असेल, फायटर संघाचा संघमालक. आणि एका ओव्हरमध्ये चोपून काढल्यात 19 धावा. गोलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2, राईट मोर द विकेट. फुलटच चेंडू ऑन साईडला फटका स्विंग केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस अवधूतकडून. 1 धाव. बघायला गेलं तर एक बाजूला युवा खेळाडू आपल्याला सातपाटीचे पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला थोडे टॅलेंटेड आणि युवा देखील आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच अनुभव देखील आहे. धाकटी डहाणू त्यांनी सांगितलं की जेव्हा आमचे वरिष्ठ संघ म्हणजेच हेमंत मर्दे, मयूर मर्देचे वडील खेळायचे तेव्हा फायनल जिंकलेले आहेत. आणि आम्ही मात्र एकदाही फायनलला गेले नव्हते या मैदानावर. आज पहिल्यांदा ही संधी आलं आहे आणि ही संधी मात्र सोडणार नाही आहेत. दोन्ही हाताने उचलून धरणार आहेत. यात काही वाद नाही. पहिल्या क्रमांकाचीच ट्रॉफी पाहिजे ही जिद्द पकडून मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 20वर धावसंख्या पोहोचली आहे. नक्की 20 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा वळून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटेवरती नाही आला. डायरेक्ट हिटची संधी होती. अवधूत कामत चांगला कमबॅक करतोय. इथून आपण पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर थोडंसं प्रेशराईज होते सातपाडी संघ. त्यानंतर वैभवने आतापर्यंत 2 चेंडू चांगले टाकले आहेत. काय म्हणतील हे 2 चेंडूचा खेळ आपण पाहिला आहेत. सातपाडी देखील सांगते की 12वी फायनल खेळत आहेत. हा वर्ष आमच्या नावावर आहे आणि आम्ही जाऊ देणार नाही आहेत. सहजासहजी तरी तुम्हाला जिंकून देणार आहे. जीतने के लिए लोहे के चने चबाने पडेंगे. 1 धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. अगदी मेगा फायनल पाहायला मिळते आपल्याला. आंबडगोड मैदान पालघर जिल्ह्यामधील प्रसिद्ध मैदान आणि पालघर जिल्ह्याची सर्वात सुप्रसिद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आयोजक फायर क्रिकेट क्लब, फायर पास्तळ चषक वर्ष 33 2024. कमालीचं मात्र आयोजन नियोजन सुपर कामगिरी केलेलं. प्रत्येकाने भरभरून कौतुक केलं या स्पर्धेचं. अगदी मात्र उचलून धरलंय प्रेक्षक राजाने देखील स्पर्धा ही. स्कोरबोर्ड मात्र आपल्याबरोबर 21-21. फुलटा चेंडू फटका फसलाय. परंतु इकडे उलटा कॅच होईल का? कपिल देव निकुंजची आठवण येईल का? परंतु नाही. अगदी हातामध्ये चेंडू पडला.
आणि यावेळेसोबत आपण बघू शकतात की कॅच ड्रॉप होताना या स्पर्धेमध्ये सर्वात कॅच कोणत्या बॅट्समनच्या सुटल्या असतील तर मात्र मी नक्की आवर्जून नाव घेईल तो म्हणजेच मयूर मर्दे. ह्याच्या कॅच भरपूर सुटल्यात, प्रत्येक मॅचमध्ये त्याला जीवनदान मिळालंय आणि पुन्हा एकदा मात्र कॅच ड्रॉप हा हार्ड चान्स होता, परंतु चांगल्या बॅट्समनला आउट करायचं असेल तर कठीण चान्सला देखील तुम्हाला विकेटमध्ये कन्वर्ट करावा लागेल. 22वर एकही गडी गमावला नाही. जोपर्यंत मयूर आहे तोपर्यंत मॅच येऊ शकतायत आणि रन सुद्धा येऊ शकतायत. 7 चेंडूंमध्ये 17 धावावर खेळतोय, 22 धावा फलकावरती झालेले आहेत. आपण पाहिल्या तर 1.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. यावेळेला कट केला गेला होता गलीमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक मेल एकेरीवर समाधान मानावं लागेल निखिलला. या एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 वरती. चांगला स्कोर आपण पाहू शकलायत. आतापर्यंत 1.4 चेंडू संपले गेलेत. पुन्हा एकदा वैभव सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. 5 चेंडू मागे 4 धावा वैभवने देखील खर्च केलेत, परंतु चांगली गोलंदाजी केली आहे. 23 झालेत, 23 रन क्षमस्व. स्वस्तिक पाटील न्यायचं, स्वस्तिक पाटील. अप्रतिम ब्लॉक प्रकारचा चेंडू टाकला जातोय. 23वर 0 विकेट. कमबॅक करून दिले गोलंदाजाने. 4 धावेचं षटक काढलं. जोरदार टाळ्या इथे झाल्या पाहिजेत वैभवसाठी. तिचे बजाव. थँक्यू डीजे मास्टर. सिद्धार्थ तांबोरेकडून एक कॅच प्राइज लागला गेलाय. कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जर प्रेक्षकांनी जर झेल घेतला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. समोरीकडे येऊया. धावसंख्या फलकावरती 23 वर जाऊन पोहोचले गेल्या. 12 चेंडूचा खेळ संपला गेला. इथून अजून आपण पाहिलं तर 4 षटकं अजून देखील बाकी असतील. या 4 षटकामागे जास्तीत जास्त धावा येणं फार महत्त्वाची गोष्ट असेल, कारण दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. एका साईडला बॅटिंग लाईन देखील आणि बॉलिंग लाईन देखील आहे. पुन्हा एकदा निखिल षटकार किंग म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा अवधूत कामांचा उडतोय. डॉट चेंडूची सांगता पहिल्या षटकात अवधूत कामाचा विचार केला तर एक महागडं षटक नक्कीच ठरलं गेलं होतं. एक महत्त्वाच्या गोलंदाजाविषयी महागडं षटक थोडंसं टेन्शन देणारं होतं आणि इथून मात्र कमबॅक करायचं आहे अवधूतला. ते अवधूत कमबॅक करेल का याच्याकडे सर्वांच्या नजर आहेत. शपळून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अवधूत आहे, नाही सोडणार. चेंडू टाकण्याची किंमत त्याच्याकडे आहे, व्हेरिएशन आहेत त्याच्याकडे, करू शकतोय, क्षमता आहे, आत्मविश्वास ढासून भरलाय. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, आज पालघर सटपाडीचं क्रिकेट ज्या नावावरती शिखरावरती पोहोचवतोय असं अवधूत कामत गोलंदाजी मार्कवरती. एका साईडला निखिल 6 चेंडू मागे 6 धावसंख्येवरती खेळतोय. यस, इथे मात्र 1100 लोक लाईव्ह बघतायत. सलग 2 डॉट आलेत, यामुळे 30 षटक हाताळण्यात दिले. हे बघा, ही क्लास आहे, ही कला आहे, हा विश्वास आहे आणि विश्वास दाखवला जातं. असं म्हटलं जातं की जर विश्वास तुमच्या बाजूने असेल तर मात्र मोठ्यातलं मोठं संकट तुम्ही पार पाडू शकतात. तर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आयुष्य कितीही कठीण असो ते जगावं लागतं. वाघ जखमी झाला तरी आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत घेऊन, तोच दरारा घेऊन लोक ढासळलेल्या घराची विट देखील सोडत नाही. त्यामुळे मात्र स्वतःला कधी कमी समजू नका. इकडे फटका स्विंग केलाय, फसलाय अवधूत कामत. क्या बात आहे, 3ऱ्या षटकामध्ये कमाल करते. वार पलटवार इकडे
अवधूत इकडे सांगतोय की तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. काय सुपअप कामगिरी होत असताना पहिल्या ओव्हरमध्ये ज्याला गोलंदाजाला 19 आल्या होत्या त्यानंतर अक्षरशः थांबवलाय. 16 चेंडूचा खेळ झाला आणि 16 चेंडूमध्ये 23 झालेले आहेत. कमबॅक कसं करावं हे माहिती आहे सातपाटी संघाला. याच मैदानावर फायनल जिंकली होती अंकुश स्मृती चषक, आणि बघायला गेलं तर तोच संघ पुन्हा एकदा फायनलमध्ये प्रवेश केलेला ध्रुव 11 सातपाटी. अगदी खूप चांगला प्रवास या स्पर्धेमध्ये दोन्ही टीमचा पाहायला मिळाला आहे, परंतु आतापर्यंत धाकटी डानू चेस करतानाच पाहायला मिळाली. इथे मात्र पहिल्यांदा बॅटिंग करता पाहायला मिळते. विनीत आलेला नवीन बॅट्समन अगदी चुकवला. क्या बात आहे. या स्पर्धेतली बघायला गेले तर 5वी मैदान आपल्याला पाहायला मिळेल का. 4 मैदान आतापर्यंत आलेले आहेत. सुपर कामगिरी झालेली आहे. 5 डॉट आलेले आहेत. अवधूतसाठी जोरदार टाळ्या होऊन झाल्या पाहिजेत. ही ओव्हर आवडली असेल तर शांत बसू नका. इथे मात्र कमाल केलंय. राईट ऑफ द विकेट. शेवटचा चेंडू नावाचा ब्रँड आहे अवधूतच्या, ज्या अनुषंगाने 6 चेंडू टाकले. पहिल्या षटकात आले होते 19, त्यानंतर त्याला एकही धावा नाही आहे. हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो. सातपाटीचं क्रिकेट आणि पालघरचं क्रिकेट या नावाने ओळखलं जाईल. ते नाव आहे अवधूत. कामत ब्रँड आहे. डीजे आणि ओमकार ग्रुप कडून मात्र 600 रुपयाचं रोख पारितोषिक मात्र अवधूतला दिलं जाते. जे कम्मालीचं षटक हाताळलं ना, तिसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिकल षटक जर कोण असेल तर तो मात्र अवधूत. 1 विकेट जयेश मूर्ती यांच्याकडून देखील अवधूतला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जातं. पैशाची उधळण मात्र या ठिकाणी केल्या जाते. आणि या ठिकाणी मात्र बघायला गेलं तर मयूर मध्ये काय कमाल करतोय. षटकाराच्या भाषेमध्येच बोलतोय. तब्बल जयेश मूर्ती एडवन यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. आणि जशी इनिंग संपली जाईल तसं मात्र अवधूतला मी विनंती करेल की तुम्ही या आणि हे पारितोषिक दिलेलं आहे जमा देखील झालेले आहेत. आणि तुम्ही इम्प्रेसिव्ह मात्र गोलंदाजी केली. गोलंदाजी षटक जर बघायला गेलं तर जय मात्र तिसऱ्या षटकाकरता आला. संघ जर बघायला गेलं तर अडचणीमध्ये होता. धावा बनत होत्या. स्कोर कार्डवर 23 लागल्या होत्या. त्यानंतर जर बघायला गेलं तर एक कम्मालीचं षटक तुम्ही हाताळलं. त्याच्यानंतरचा स्कोर कार्डचा विचार केला तर 29 स्कोर कार्डवर लागल्या जाते. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर मात्र वैभव आहे. चला स्पीडअप असू द्या ही विनंती असेल. आणि सातपाटी संघाकडून आबा चिकन यांच्याकडून जर सातपाटी संघाने फायनल मारली तर 5 किलोचं चिकन देण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी पैसे देखील मिळत आहेत, परंतु पार्टी करण्यासाठी मात्र सर्व गोष्टी देखील पुरवल्या जाते. चला विनंती असेल व्हॉलंटियर्स चेंडू द्यायचा आहे. यस अंधारा आहे त्या कारणामुळे तिकडे चेंडू बघा. मॅच बॉल नसेल तर जो बॉल आहे त्याने खेळायला सुरुवात करा ही विनंती आहे. बघा तुम्ही अशी वाट बघतील, प्रत्येक प्लेअर वाट बघणार. इथे आम्हाला उशीर करायचा त्यामुळे आम्ही 12ला मॅच ऑन केलेली आहे.
नियम सर्वांसाठी समान आहे. चेंडू दिला जाईल ते चेंडू चेक करा आणि मॅच ऑन करा, ही विनंती आहे. बघा षटकार चौकार लागते, क्रिकेटचा तो भाग आहे, यात काही वाद नाही. चेंडू गेल्यानंतर चेंडू दिला जाईल, चेंडू चेक करा, चेंडूसाठी थांबू नका, खेळ थांबवू नका, ही विनंती आहे. कारण की आमचे मान्यवर इकडे थांबलेले आहेत खास करून ही फायनल मॅच पाहण्यासाठी. यानंतर मात्र प्राईज सेरेमनी आणि त्यानंतर मात्र सगळे तुम्ही निघून जातील, परंतु इकडे जे आयोजक आहेत ती आयोजकाला मात्र सर्व आवरून घरी जावं लागेल. ती पडद्यामागची भूमिका तुम्ही विसरून चालणार नाही. स्कोरबोर्ड आपण पाहून शकता 29-29, 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. भरपूर मेहनत घेतलेली आहे. रात्री रोज 3 ते 4 वाजता जायला पाहिजे. इकडे मात्र ऑफसाईडच्या खूप बाहेर, पंचाचे हात समांतर, धाव मिळेल अवांतर 30 झालेले आहेत. पहिले 2 षटकामध्ये बघायला गेलं तर धावा आल्या त्या म्हणजे 23, त्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4, तिसरं ओव्हर मेडन षटक. एक मॅजिक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी खराब चेंडू पाहायला मिळते. वाईटचा इशारा. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 31 धावा धावपलकावर लागले जात आहेत. अगदी मेगा फायनल पाहायला मिळते. मात्र आतुरतेने वाट बघतायत ते पासळकर. उद्याची PPL पासळ प्रीमियर लीग 1 जून 2 जून आपल्याला पाहायला मिळेल. डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा यावेळेस आपण बघू शकतात याच मैदानावर, आंबडघोड मैदानावर. अगदी या मैदानाचं भरपूर कौतुक केलं. हिरवी जी चादर मैदानाला आपल्याला पाहायला मिळते त्याचं मुख्य कारण आहे अंकुश राऊत बाळ्या, त्यानंतर निरंजन घरत, यज्ञेश घरत. डर लगता है, अगदी मात्र आपण बघू शकतो. ये डर होना चाहिए, केनबाज के पास ये डर है मयूर मर्दे का. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. लगातार 3 वाईट. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 32 धावा धावपलकावर मात्र लागल्या जात आहेत. षटकारानंतर जर बघायला गेलं तर यावेळेस आपण बघू शकता 3 वाईट आलेले आहेत. वैभव हा गोलंदाज पाहायला मिळतो. 1 ओव्हर 1 चेंडूचा बघायला गेलं तर त्याने हाताळले आहेत आणि 12 धावा खर्च केले आहेत. पहिल्या षटकामध्ये 4 आणि आता मात्र धावा खर्च केले आहेत. फटका स्विंग केलाय, गॅप मध्ये आहे, चौकार. पुन्हा एकदा मात्र संधी डीजे मास्टरला. या डीजे थँक्यू डीजे मास्टर. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 35-35. 3 ओव्हर 2 चेंडूचा खेळ झाला. 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. यस 36 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 3 वाईट. मात्र हा प्रेशर आहे कारण समोर जर बघायला गेलं तर मयूर मर्दे मात्र काय कमालीची फलंदाजी केली जाते. यावेळेला स्वीप केला जातोय, चेंडूला पाठवून दिला जातोय. क्षेत्ररक्षण जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू कन्वर्ट झाला जातोय 4 धावा करता. धावपलक 4ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 40 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. तत्पूर्वी आपण संधी द्या डिस्क जॉकीला. कम ऑन. थँक्यू डीजे मास्टर. इथे मात्र जी बॅटिंग सुरू आहे थोडी 90च्या दशकाची आठवण करून देत असताना ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाने सांगायची रिकी पॉन्टिंग की आम्ही इंडिया विरुद्ध खेळायला नाहीत, आम्ही फक्त सचिन तेंडुलकर विरुद्ध खेळायला येतात. आणि इथे देखील तसंच पाहायला मिळते की एकटा किल्ला लढवताना पाहायला मिळतं. मयूर 11 चेंडूमध्ये 31 धावा, 40 मधल्या 31 त्याच्या एकट्याच्या नावावर आहेत. म्हणजे सातपाटी विरुद्ध एकटा उभा आहे असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस मयूर ऑन फायर. जेवढ्या वेगाने टाकला तेवढ्याच वेगाने पाठवला बाउंड्री लाईनच्या पार. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. एस डीजे मास्टर. आयुषने इकडे अनुभव लावला होता की हा चेंडू षटकार जाईल आणि मात्र षटकार गेला. जसं आज या ठिकाणी आम्हाला आयुष गुणलेखक सांगले जातात की या चेंडूवर डॉट येईल तसं मात्र घडते आणि मयूर मर्दे मात्र यावेळेला कमाल करतोय. काय कमालीची षटक मात्र ज्यावेळेला अवधूतने हाताळला परंतु वैभव यावेळेला मात्र घातक ठरतोय. गोलंदाजी ट्रॅकवर महागडं ठरलं जातोय. वारंवार जर बघायला गेलं तर षटकार आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर वाईट आणि यावेळेला पुन्हा चौकार षटकार येतोय. काय म्हणेल प्रीतम? इथे 4 चेंडू आणि 4 ब्लास्ट पाहायला मिळत आहेत. जणू काही मयूर मर्देने हेमंत मर्दे खेळतोय आणि आम्ही लहानपणी जसं बघायचे खेळ तो खेळ पाहायला मिळतोय. यस अशीच लॉजिस्टिक धाकटी डहाणू टीम आपल्याला पाहायला मिळते. चला शेवटचे 2 चेंडू असतील. 46 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 1 विकेट पवेलियनच्या आसऱ्याला जरूर परतली गेल्या. येणारे 2 चेंडू फार महत्त्वाचे असतील.
1.4 चेंडूचा खेळ त्याचा पाहिलं तर जवळजवळ 27 धावा खर्च केल्यात वैभवने. इथून कमबॅक करणं फार महत्वाची गोष्ट आहे प्रीतम सर. येस, शेवटचे 2 चेंडू आहेत आणि प्रेशर आहे. चाय में डुबा हुआ बिस्किट, प्यार में पड़ा हुआ लड़का और प्रेशर में आया हुआ गेंदबाज और बल्लेबाज किसी काम का नहीं होता है. प्रेशर में कुछ बिखरते कुछ निखरते, यहाँ पे निखरते हुए पूरी तरह बल्लेबाज गेंदबाज. 47 स्कोर कार्डवर 37वर खेळतोय. सरकार ग्रुपकडून मात्र हाफ सेंचुरी झळकवली तर 1000 रुपये कॅश प्राईज दिलं जाईल. ऑन साईडला वेगाने मात्र बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे इंटरनॅशनलमध्ये आपण बघू शकतात सगळ्यात वेगाने बॅट ज्याची फिरली जाते तो ब्रँडन मॅककलम न्यूझीलंडचा खेळाडू आणि इथे देखील तेवढ्याच वेगाने आता बॅट फिरली जाते. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार घ्या 48 स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू असेल. 48 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. ही फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळते दोन संघाच्या माध्यमातून. चौथा चेंडू 5वा चेंडू असेल. यावेळेला मात्र अनोख्या शैलीत खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका आहे. सुंदर रित्याने चेंडूला सजवला गेलाय. चेंडू मात्र नाही थांबणार आहे. चेंडूचा करावा लागेल पाठलाग, परंतु शर्यत मात्र जिंकतोय कोण तर चेंडू जिंकलाय. इथून चौकार आलाय. थँक्यू डीजे मास्टर. आणि इथे आपण बघू शकतात मयूर मर्दे काय कमाल करतोय. 38 धावेवर खेळतो 13 चेंडूमध्ये. जैसा बाप वैसा बेटा और कुंभार का लोटा असं म्हणायला हरकत नाही. आणि काय कमालीचा हा खेळाडू पाहायला मिळतो. सुरेख मॅग्निफिसंट बॅटिंग आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 13 चेंडू मागे 38 बनवलेत. परंतु या स्पर्धेचा जर बघायला गेलं तर इंडिव्हिज्युअल हायएस्ट स्कोर कोणाच्या नावावर असेल तो म्हणजेच रुपेश घरत. 13 चेंडूमध्ये त्याने 51 धावा चोपल्या होत्या. कोडण संघाविरुद्ध अजूनपर्यंत त्याच्या नावावर आहे. अजूनपर्यंत त्या 51 धावेच्या वर कोणी गेलेला नाही आहे. बघायला गेलं तर 38 पर्यंत पोहोचले फायनलमध्ये. मेगा फायनलमध्ये 4 ओव्हरमध्ये 52 झालेले आहेत. अजूनपर्यंत बघायला गेलं तर मयूरच्या 100+ धावा या स्पर्धेमध्ये झालेल्या आहेत. 105 धावेवर खेळतोय मयूर मर्दे. अभिनंदन. चांगला खेळ चाललाय मयूर मर्देच्या माध्यमातून. 4 षटकाचा खेळ संपला गेला. 12 चेंडू अजूनपर्यंत उर्वरित बाकी असतील या इनिंग मधले. स्मित हास्य पहा त्याच्या चेहऱ्यावरती. आज ज्या पद्धतीने तो खेळतोय 13 चेंडू मागे 38 धावा वैयक्तिक. चिराग इथे ज्या रीतीने आपण बघू शकतात जर हाफ सेंचुरी झळकवली तर डीजे सरकार ग्रुपकडून भावेश पटेलकडून 1,500 रुपये कॅश प्राईज दिलं जाईल. मी एकच सांगेल की ज्यांना कोणाला कॅश प्राईज द्यायचं ना ते खेळ दाखवल्यावर आपण देऊ शकतात. अनाउन्समेंट करायची काही गरज नाही. तुम्हाला जर वाटते ना की त्याने चांगलं केलं तर तुम्ही येऊन त्याला प्राईज देऊ शकतात. अनाउन्समेंट नाही केलं तरी त्यानंतर आपण देऊ शकतात. त्यावेळेस आपण बघू शकतात. अरे एक फोन येईल तर करेल ना आज. मॅचकडे येऊया. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 1 विकेट पवेलियनच्या आसऱ्याला परतले गेले. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. वळूया मॅचकडे. गोलंदाज सज्ज झाले. पुण्याचे एकदा श्रेयस. श्रेयस पुण्याचे एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 5वे षटक घेऊन 52 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. फायर पास्ता चषक 2024 रणसंग्राम आपण पाहतोय. फायनलचा थरार 4 ओव्हर संपले. जरा भरपूर वेळ घेतलेला या ओव्हरसाठी. विनंती आहे दोन्ही टीमला स्पीडअप ठेवा. 52 धावा धावफलकावर 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज श्रेयसच्या हल्ला गोलंदाजीवर शॉर्ट पिच चेंडूला पाठवलं इकडे षटकारासाठी. मयूर मर्दे ऑन फायर. यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. आणि 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 58 स्कोर कार्डवर. 14 चेंडूमध्ये 44 वर पोहोचलाय. इथे चिराग मी म्हणेल की त्याप्रमाणे पेट कमेंटने सांगितलं होतं की 1.25 लाख प्रेक्षकांना म्हणजे शांत करणं मला आवडेल.
आज मला वाटते की ते सातपाटीकर अक्षरशः शांत झालेले आहेत. ही बॅटिंग बघून आज कळलं असेल की काय मनस्थिती असेल त्या स्टेडियममध्ये जेव्हा इंडियन प्रेक्षक ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया फायनल ते शांत झाले असतील. आणि इथे आपण बघू शकतात 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. चेंडू जुना असेल, मैदानाच्या आतमध्ये पूर्वा. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये पूर्वा. 14 चेंडूमध्ये 44 धावा धावफलकावर लागल्या जातात. आणि आता खऱ्या अर्थाने बघू शकतात की 6 धावा दूर आहे हाफ सेंचुरीपासून. या स्पर्धेची एक हाफ सेंचुरी आम्हाला पाहायला मिळाली कुडन विरुद्ध यंगस्टार टीमचा रुपेश गरत याने 13 चेंडूमध्ये 51 धावेची तुफानी खेळी केली. आणि इथे मात्र आपण बघू शकता 44 पर्यंत पोहोचला आहे. लॉर फुलटॉस आहे आणि इकडे बॅट उचलली जाईल. दुसरी हाफ सेंचुरी या मयूर मर्दीच्या नावावर. मयूर काय म्हणतोय, मला कोणताही गोलंदाज चालेल, मला कोणताही चेंडू चालेल, मी आज खेळणार आहे, माझ्या संघासाठी खेळणार आहे, माझ्या गावाच्या नावासाठी खेळणार आहे आणि ह्या सुंदर ट्रॉफीसाठी खेळणार आहे. आज त्याचा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. 15 मध्ये कडल्यात, 50 धावा ठोकल्यात, 3 चौकार आणि 5 षटकार. आणि आज हेमंत सरांची मात्र आठवण करून देतोय. इथे जैसा बाप वैसा बेटा, अक्षरशः हेमंत मर्देची आठवण ताजी झाली डोळ्यासमोर. अगदी मात्र त्यांचे फटके. यस फायर संघाचा हेमंत असं म्हणायला हरकत नाही, या पास्तळ गावचा हेमंत. आणि काय कमालीची बॅटिंग होत असताना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हाफ सेंचुरीसाठी. यावेळेस हाफ सेंचुरी झळकवले ते पण वेळेवर फायनल मॅचला. अगदी ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे 3 बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले जे वर्ल्ड कपमध्ये सेंचुरी झळकवताना पाहायला मिळाले. 2003 साली रिकी पॉन्टिंग ज्याने इंडिया विरुद्ध 2 चेंडूचा खेळ झालाय, सेंचुरी झळकवली. 2007 मध्ये ॲडम गिलक्रिस्ट ज्याने श्रीलंका विरुद्ध सेंचुरी झळकवली. आणि 2024 मध्ये इंडिया विरुद्ध ट्रेव्हिस हेड याने मात्र सेंचुरी झळकवली. अशा मात्र आपण बघू शकता इथे फायनलमध्ये हाफ सेंचुरी झळकवलंय. आणि यस कॅश प्राईज द्या तुम्ही जेव्हा बॅट्समन येईल, कारण की त्याला द्यायचे. इकडे मात्र आपण बघू शकतात कॅश प्राईज लगेच आलेला आहे सरकार ग्रुपकडून, भावेश पटेलकडून. धन्यवाद. हाफ सेंचुरी इथे 15 चेंडूवर 16 चेंडूवर मात्र पाहायला मिळते. अगदी मात्र 2 चेंडूवर षटकार आले, त्यानंतर मात्र 2 चेंडू बेट केलेत. रनआउटची संधी आहे आणि काय करतो इकडे 1 धावेसाठी हा महत्वपूर्ण विकेट मिळालाय. इथे मात्र चुकी झाली, कॉलिंग मध्ये गडबड. नक्कीच इकडे नाराज मैदानाच्या बाहेर येत असताना यावेळेस मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे बजाव. थँक्यू डीजे. प्रीतम सर, इथे प्रश्न पडलाय मयूरला, प्रश्न पडलाय त्यांच्या टीमेला, प्रश्न पडलाय इथे आलेल्या सर्व खेळाडूंना. इथून 1 रनसाठी बिग विकेट पवेलियनच्या आश्रय आले आहे. मयूरची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. काय कमालीची बॅटिंग त्यांनी केली आहे. आज प्रेक्षक राजांचा गळ्यातला ताईज बनलाय. ज्याप्रमाणे त्याने आतापर्यंत खेळ करत होता, अगदी 16 चेंडू मागे 50 धावा त्याच्या बॅटमधून खेचल्या आहेत. श्रेयस पूर्ण आगमन करावं लागेल. इथून 3 चेंडू मागे 12 वरती खेळलाय. चेक. इथे मात्र आमचे मान्यवर बघा सुरुवातीपासून इकडे उपस्थित आहेत, खास करून ज्यांनी आम्हाला ही ट्रॉफीज दिलेल्या आहेत, हे करंडक दिलेले आहेत सुंदर. दीपकजी राऊत साहेब आणि त्याचप्रमाणे मंजुषा गायकवाड मॅडम, या दोघांनी मात्र खास करून सुरुवातीपासून उपस्थिती नोंदवली. त्याकरता त्यांचं नक्कीच मनापासून धन्यवाद. आमचे मॅडम आणि सर इकडे उपस्थित आहेत. 64 व 2 विकेट 1 धावेसाठी इथे विकेट गमावला. विनीतचा फटका क्रॉस बॅटीने फसलाय. इथे विकेट येणार. यावेळेस मात्र 2 सलग षटकारानंतर 3 सलग डॉट, त्यावर 2 विकेट, 1 रनआउट आणि कॅच आउट. डीजे 1 मिनिट डीजे. 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय ध्रुव 11 सातपेटी संघाकडून मयूर मर्देसाठी. ज्या मयूर मर्देने आपल्या संघाविषयी 50 धावा उभारल्यात, त्याच संघाने मात्र 500 रुपये दिल्याच मयूरला. क्या बात आहे. ही खेळाडू वृत्ती आहे सर्व सातपेटी संघाची. जबरदस्त. वेलकम बॅक. पुढील मॅचकडे आपण पाहतात ऐकतात फायर पास्ता चषक 2024 रणसंग्राम आलेल्या सर्व प्रेक्षक राजांचं करूया सहर्ष वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक राजे आमच्यापर्यंत जोडले गेलेत त्यांचं देखील करूया वेलकम. पुढील मॅचकडे 64 रन धावा फलकावरती झालेत.
4.4 चेंडूचा खेळ संपला गेला. इथून 2 चेंडू बाकी असतील श्रेयसचे. श्रेयसने 2 चेंडू मागे 2 षटकार खाले होते. त्यानंतर 2 चेंडू मागे 2 विकेट देखील घेतल्या आहेत. इथून हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिकची संधी असताना मात्र मोठा प्रहार करायचा होता. हॅट्रिक मिळवेल. टीमची हॅट्रिक इकडे पूर्ण टीमची हॅट्रिक मिळवते. थँक्यू डीजे मास्टर. बघा एका धावेसाठी हा महत्त्वपूर्ण विकेट गमावला आणि त्यानंतर परिस्थिती बदलत असताना अगदी मोठ्या धावा अजूनही पाहायला मिळते. 4 ओव्हर 5 चेंडूचा खेळ झाला. 64 वर 4 गडी बाद. आणि बघायला गेलं तर बॅट्समन 50 वर होता आणि काही म्हणा की जो रेकॉर्ड आहे तो रुपेश घराच्या नावावरच राहिलेला आहे. भली तो 1 धावेने का होणे 51 ज्या इंडिव्हिज्युअल हायएस्ट स्कोर आहे या स्पर्धेचा तो मात्र रुपेश घराच्या नावावरच आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बघायला गेलं तर 50 वर आउट होऊन परतला नवीन बॅट्समन जल्पेश बारी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आणि टीमची हॅट्रिक मात्र इकडे साजरी झालेली आपण बघू शकता. रनआउट विकेट विकेट. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. यस हा फॉर्म मात्र घेऊन तो PPL मध्ये उतरणार उद्या. HRK संघाकडून खेळताना दिसेल रुपेश घरत म्हणजेच हरेश कीर्तेश आणि रुपेश यांचा संघ आपण बघू शकतात. HRK स्ट्रायकर्स आपल्याला पाहायला मिळेल. उद्या मात्र 10 संघामध्ये झुंज असेल. जे श्रेयसने 2 विकेट घेतल्या त्यासाठी त्याला मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. रोहन म्हात्रे यांच्या माध्यमातून आदिलच्या माध्यमातून चांगला चेंडू होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडूचा मात्र सन्मान दिला गेलाय. 1 रन मेल. एका धाव्याने समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 च्या मदतीने जाऊन पोचले गेल्या. 65 रन 65 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 विकेट पवेल यांच्या आसऱ्याला परतल्या गेल्या आहेत. 5 चेंडू बाकी असतील. हे शेवटच्या षटकातले कशा पद्धतीने हे 5 चेंडू खेळले जातील. आदिलच्या माध्यमातून येणारे डॉट चेंडू फार महत्त्वाचे असतील या षटकातले. येथून शपळून खेळण्याचा प्रयत्न होता. जवळजवळ 6व्या-7व्या स्टंपला गेला होता खेळण्यासाठी परंतु चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क झाला नाहीये. चेंडू जातो निर्धाव. काय म्हणतील इथून मात्र जर मयूरमध्ये जी विकेट असती तर मात्र धावसंख्येचा उच्चांक वाढला असता. विकेट गेल्यानंतर थोडंसं धावसंख्या दाबवली गेली आहे. काय म्हणतील. कित्येकदा पाहिले क्रिकेटच्या खेळामध्ये. इथे मात्र आलाय फटका. यावेळेस 4 धावा येतील. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 69 स्कोर कार्डवर. यावेळेस जल्पेश बारीच्या बॅटमधून आले चौकार. थँक्यू डीजे मास्टर. अगदी गॅप शोधला यावेळेस मिडऑफच्या बाजूने. 2024 वर्ल्ड कप फायनल रोहित शर्माचा कॅच टिपला. 80 धावा होत्या 80 आणि त्यानंतर मात्र फक्त बनवल्या 240. हा फरक पाहायला मिळतो जेव्हा एका चांगला विकेट मात्र आपल्याला मिळतो. आणि इथे देखील आपण बघू शकतात की डॉट चेंडू येत असताना तरी देखील स्कोरबोर्ड 69 आहे. ही मात्र मोठी टोटल आहे. मेहनत मुशक्कत करावी लागेल सेकंड इनिंगला. सातपाटी संघाला यात काही वाद नाही परंतु डॉट भरपूर घेतलेले आहेत. इथे आमचं चार्ट बघितला तर त्यामध्ये डॉटचं चित्र जास्त दिसणार परंतु जेव्हा मयूर स्ट्राईकला होता तेव्हा चौकार षटकार पाहायला मिळाले. आणि खऱ्या अर्थाने मात्र गब्बर या टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. बब्बर शेर. आणि इथे आपण बघू शकतात शेवटचा चेंडू असेल. धावा खर्च केल्यात मला तर वाटते फक्त ना फक्त 5. आणि शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला खेचून मारलाय. इथे मात्र 6 धावा. अंतिम क्षणाला मात्र फिनिश गोड करतोय जल्पेश बारी. पडतोय गोलंदाजावर भारी. 75 धावा होत असताना 76चं टार्गेट असेल. डीजे बजाव. अवधूत आणि श्रेयस या दोघांना विनंती असेल आपल्यासाठी जे बक्षीस आले बक्षीस घेऊन जाव. आणि इथे मात्र आपण बघू शकतात सुप. त्याचबरोबर हाफ सेंचुरीसाठी भावेश पटेलकडून देखील 1,500 कॅश प्राईज इकडे आलेला आहे.
म्हणजे मयूर मर्देसाठी मॅच संपल्यावर नंतर नक्कीच हे कॅश प्राइज देण्यात येईल. लिहून ठेव. नाही ना रे, मॅच आहे, मॅच मध्ये कसं काय येणार? मॅच कडे येऊया. सर काय म्हणतील, इथून आपण थोडीशी चर्चा होणं गरजेचं असेल, कारण मोठी स्पर्धा आहे आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये शेवटची मॅच आहे. फायर पासो चषक 2024 रणसंग्राम आपण पाहू शकाल. काय काय आपण पाहू शकाल 36 चेंडू आणि 76 धावेची गरज आहे. इथून आपण पाहू शकाल भावेशची बॅट झळकणं फार महत्वाचं असेल. इथून आपण विचार केला तर वैभवची बॅट झळकणं फार महत्वाचं असेल. त्यानंतर दिवच्याची बॅट झळकणं फार महत्वाचं असेल. इथून कशा पद्धतीने खेळ होईल ह्याचा खेळ देखील आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण मैदानाच्या दिशेने नक्कीच येणार आहोत. हॅलो, प्रेक्षक राजा देखील मोठ्या संख्येने या मॅच कडे वळाले, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. आगळं वेगळं बक्षीस आलेलं आहे. आपण पाहतो नेहमी फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी आपल्याकडे बक्षीस येत असते, मात्र जे क्रिकेटमध्ये ज्या सामन्यासाठी आपली जान देतात आणि या क्रिकेटमध्ये सामन्याची चुरस वाढवत असतात, या समालोचकासाठी मात्र येथे बक्षीस आलेलं आहे. ते म्हणजे कीर्तेश घरत आणि रुपेश घरत यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्या समालोचकासाठी, तिन्ही समालोचकासाठी हे बक्षीस आलेलं आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं खूप खूप आभार मानतो, धन्यवाद. आणि ही एक समालोचकाची कदर केलेली आहे त्यांनी, त्याबद्दल सुद्धा त्यांचं खूप खूप आभार, धन्यवाद. त्या तिघांनी सुद्धा पैसे वाटून घ्यायचे आहेत, उरलेले पैसे मला द्यायचे आहेत. धन्यवाद रुपेश आणि ग्रामपंचायत सालवड उपसरपंच साहेब कीर्तेश यांचं धन्यवाद. त्याचबरोबर आपण जाऊया ऑन फील्ड मॅचकडे. चला ओपनिंग बॅट्समन जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. आणि 76 बनवायचे 36 चेंडूमध्ये. अगदी मोठी टोटल पाहायला मिळते फायनलमध्ये. यस, जसं म्हटलं की 36 मध्ये 76 बनवायचे आहेत. एका बाजूला आपण पाहू शकाल ध्रुव 11 सत्पाटी संघ आहे, हा देखील तेवढाच तुल्यबान मात्र संघ आहे. आणि ही रोमांचक मॅच आणि प्रेक्षकांची गर्दी अल्लट मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. जर बघायला गेलं सलामीचे बॅटर देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल, ह्याने देखील कमाल करण्याची क्षमता आहे. परंतु मयूरचं कौतुक करेल, जसा हिरा त्याची ओळख त्याची चकाकीने देत असतो, तसाच मात्र मयूर मर्दे आपल्या खेळीने मात्र आपली ओळख देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं काय कमालीची फलंदाजी केली. तब्बल आपल्या संघासाठी 50 धावा बनवल्या, अर्ध्या शतकं खेळी केली आणि आपल्या संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम मात्र मयूर मर्दे यांनी केलं. नक्कीच कौतुक असेल मयूर मर्दे, कारण तुम्ही या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि या मॅचमध्ये खरा रंग मात्र कोणी लावला असेल तर तो म्हणजे मयूर मर्दे. आणि सलामीचे बॅटर एका बाजूला भावेश तर दुसऱ्या बाजूला आदिल, अशी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघील. आणि पहिला षटक गोलंदाजी ट्रॅकवर मात्र करण येईल, ज्याच्याकडे देखील क्षमता आहे आणि ताकद आहे, नजाकत आहे. पहिला षटकाकरता ज्या वेळेला मॅच सुरू होईल त्यावेळेला करणकडून मात्र पहिल्या षटकीतला मात्र पहिला चेंडू मात्र रिलीज केला जाईल. समोर जर बघायला गेलं तर भावेश हा देखील मात्र तुल्यबान फलंदाज आहे. 76 धावा बनवल्या जातील की रोखल्या जाईल येत्या काळात हा प्रश्नचिन्ह आहे, परंतु प्रश्नचिन्हाचं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु हा सामना मात्र रोमांचक ठरेल, यामध्ये देखील वाद नाही. पहिला चेंडू सेकंड इनिंगला सुरुवात, उलटी गिनती चालू. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडूवर दांडी 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 गोल. इथून आपण पाहिलं ना, सातपडी संघाचा जो पाठीचा कणा होता तो कुठेतरी वाकलाय.
परंतु इथून जिद्द सोडायची नाही या साठपाडी संघाला. आदिल सारखा मोठा बॅटर आहे. एका साईडला आपण पाहिलं तर पहिला चेंडू अगदी पायाच्या मधून बँग ऑन टार्गेट इथे पाहायला मिळते. क्लीन बोल्ड. क्या बात आहे. मनीष नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत असताना 12वी फायनल खेळत असताना त्या संघाविरुद्ध काय कामगिरी होत असताना आपण बघू शकता. धाकटी डहाणू संघाकडून आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू टीम पाहायला मिळते. सर 1 मिनिट थांबवतोय. एक कॅश प्राइज लागला गेलाय. 6 चेंडू मागे 6 षटकार कोणी खेचले तर त्यासाठी 6001 रुपयाचं कॅश प्राइज लागला गेलाय यश राऊत यांच्या माध्यमातून. यस महाराष्ट्र पोलीस मनीष संके आणि त्यांचे पुतणे पार्थ संके इथे उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. मनीषजी संके आणि पार्थ संके. आणि पहिला चेंडू इकडे विकेट आलाय. एक तर 76 धावा बनवायचे त्यामध्ये महत्त्वपूर्ण बॅट्समन प्रमुख मोहरा टिपलाय. समुद्र किनारपट्टीचे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. बघा समुद्र सर्वांचा आहे. तिथे समुद्रामध्ये मासे देखील भेटतात आणि मोती देखील भेटतात. तुम्ही काय काढतात त्या समुद्रातून हे बघणे कारक असेल. आणि इथे आपण बघू शकता 2 चेंडू हाताळलेत रन पाहायला मिळतोय. आणि काही बघू शकतात यावेळेस डॉट चेंडू येत असताना अगदी अचूक टप्प्यावर. नक्की 2 चेंडूचा खेळ आपण पाहिला. पहिला चेंडू आलाय विकेट त्यानंतर आलाय डॉट. इथून प्रेशर थोडं वाढला गेलाय परंतु शिटी फार महत्वाची गोष्ट आहे. इथून सिटी कोणाची वाजेल सातपाटीची वाजेल की डहाणूची वाजेल. डायरेक्ट हिटची संधी होती. महत्वाची विकेट. प्रश्न उभारला गेला होता आणि इथून तेच घडलंय मैदानात. शिटी वाजली गेली आहे. आदिल याला मात्र परतावं लागते. डगआउटचे आश्रय लागतात. आदिल थँक्यू डीजे मास्टर. हार्दिक वडे आपण बघू शकतात केतन राऊत कडून हे कॅश प्राइज देण्यात आलेलं आहे 300 रुपये. उन्हातानात मात्र मदत केली या स्पर्धेसाठी. लहानसा चिमुकला दिसायला जरी चिमुकला असला तरी मात्र या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आणि खूप मदत केली. धन्यवाद हार्दिक वडे. रोज इकडे मात्र अगदी शेवटच्या मॅचपर्यंत थांबायचा. क्रिकेटचा क्रेज आहे. क्रिकेटचा वेळ आहे. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत या 120 ग्रॅमच्या चेंडूने अक्षरशः वेळ लावलाय. क्रिकेट 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 फक्त क्रिकेट. जे ऊन बघत नाही, जो पाऊस बघत नाही, जो आजार बघत नाही, जो वय बघत नाही, तो फक्त खेळ बघतो. तो म्हणजेच क्रिकेट आपल्याला पाहायला. एकदा जोरदार टाळ्या क्रिकेटसाठी झाला पाहिजे प्रेक्षक वर्ग. नक्की सर्वांच्या नसानसात भिजलेला खेळ म्हणजे मित्रांनो क्रिकेट आहे. आणि क्रिकेटचं लागलेलं वेळ हे कधीही संपणार नाही आहे. वळूया मॅच पाहूया दिवेशची कशा पद्धतीने खेळ करेल. ओहो ब्रह्मास्त्राचा वापर पूर्णपणे चेंडूला खोदून काढला. 1 रन सहजरी त्याने पूर्ण केली जाईल. एक तिकडे 2 कंप्लीट केली जाईल का परंतु 2 धाव पूर्ण केल्या गेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथून श्री गणेश चांगला ओपन झालाय आपल्या संघाचा 2 धावेने. धावसंख्या 4. चेंडूचा खेळ संपल्यानंतर 2 वरती पोहोचली गेली आहे. इथून आपण पाहिलं तर मणीचा खेळ चांगला होणं फार महत्त्वाचं असेल. त्यानंतर दिवेश अर्थातच दिवसाचा खेळ चांगला होणं फार महत्त्वाचं असेल. आत्मविश्वास ठेवावा लागेल. जिद्द सोडावी नाही लागणार आहे. परंतु गोलंदाजी कमालीची झालाय करणच्या माध्यमातून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. फार महत्त्वाची विकेट आहे. घेतल्या विकेट. संपलाय दिवेशचा खेळ. परतावा लागते दिवेशला. OUT गॉन. आणि
येस, मागचे डिपेंडिंग चॅम्पियन आपण बघू शकता ओमसाई संघ तयार आहे आणि गेल्या वर्षी गावकी चषक देखील जिंकला ओमसाईने आणि PPL देखील जिंकली. अगदी 2023चं वर्ष ओमसाई संघासाठी इकडे खूप चांगलं पाहायला मिळालं. आधी जयदीपजी राऊत यांना मी विनंती करेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव आपल्याला पाहायला मिळते. 2 वर 3 गडी बाद, सुप करंची सुरुवात आणि इकडे मात्र काय पाहायला मिळते. आता बघायला गेलं तर कदम जो आहे वो फूक के रखने पडेंगे, कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट गेल्यात. देऊया संधी डीजेला 3 वर 3 गडी बाद 1 ओव्हर नंतर आणि पुन्हा एकदा येऊया मेगा फायनलकडे. 30 मध्ये बनावचे 73 येत डीजे. थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय जयदीपजी राऊत साहेब इथे आहेत उपस्थिती, त्यांना देखील आम्ही विनंती करत आहोत आपण देखील इथे मंचावर येऊन या मॅचचा आनंद घ्या. पण या मॅचकडे 30 चेंडूमागे 73 रन उभा राहावे लागतील, सातत्य ठेवावं लागेल. अगदी 5 षटकाचा खेळ बाकी आहे. या 5 षटकामागे करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे जर ह्या करंडकावरती नाव करायचं असेल तर. परंतु ज्या अर्थाने धाकटी डाणू या संघाची गोलंदाजी कमालीची होताना पाहायला मिळते. ज्याप्रमाणे बॅटिंग त्याची कमालीची झाली तशी गोलंदाजी देखील कमालीची होताना पाहायला मिळते. पूर्णपणे भन्नाट वेळ लावलाय क्रिकेटच्या माध्यमातून. येस, इकडे मात्र एक अनाउन्समेंट उद्यासाठी आजच करून ठेवत असताना जर ओमसाई संघाने फायनल जिंकली PPL तर मात्र गोवा ट्रिप नक्की जाईल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षण सज्ज आहे. 1 रन मेल, एका धाब्याने समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकेल, जाऊन पोचेल फलकावरती 4 वरती. यस, हार्दिकसाठी देखील मात्र इकडे टायगरचं ATM ओपन झालेलं आहे. आपण बघू शकतात अक्षय टायगर नावाने फेमस हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपये कॅश प्राईज दिले जातील. आणि बघूया गोवा ट्रिप मात्र इकडे जाता येईल का PPL मध्ये ओमसाई. आणि खास करून बघायला गेलं तर बॅग पकडायला एक माणूस लागेल जोडीला, तो मी जाईल जोडीला ओमसाईच्या ग्रुपमध्ये. यावेळेस आपण बघू शकता तर इकडे मात्र आपण बघू शकता स्विंग अँड मिस, परंतु चेंडू आहे वाईट, थोडा लेट परंतु ॲक्युरेट अपडेट देत असताना पंच आपल्याला पाहायला मिळतात. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जा, स्कोरबोर्ड 5. हार्दिक पांडू आपण बघू शकतात हॅट्रिक विकेटसाठी इकडे मात्र अक्षयकडून कॅश प्राईज दिलं जाईल 1000 रुपये. आणि खऱ्या अर्थ कल्पेश तुमच्या गोवा ट्रिपवरून एक मात्र सीन आठवला, थोडा कॉमेडी आहे. खास करून अंडरमची स्पर्धा भरवली होती निरंजन गरत आणि अभिषेक पाटील या ग्रुपने आणि अगी वगैरे ते सांगत होते रात्रीपासून की आम्ही ही टुर्नामेंट झालो गोवा फिरायला जाऊ. आणि अचानक सकाळी 6 वाजता मिनी बस आली त्याच ग्राउंडवर. आम्हाला खरखर वाटलं की गोव्याला चालले की काय, तर आम्ही विचारलं ही बस आलाय तर ते गोव्याला चालले आम्ही सध्या. नंतर कळला की ही बस शाळेची होती. असं काही सीन झालेला होता अचानक. मिलिंद भारीने आधीच भविष्यवाणी केली होती की सातपडी वर्सेस धाकटी डाणू हा फायनलची मॅच होऊ शकते आणि आधीच भविष्यवाणी झाली होती. यावेळेला फटका फार छान आहे आणि इथून मात्र चेंडूला फेकून दिला गेला षटकारासाठी 6 धावा. थँक्यू डीजे मास्टर. टीम मिटिंग्स थोड्या छोट्या करा. बघा चेंडू आहे पंचांकडे, बघा आम्ही समजू शकता फायनलच मॅच आहे परंतु इकडे वेळेचं बंधन आता देखील आहे हे लक्षात घ्या. 1 ओव्हर 3 चेंडूचा खेळ झाला, 11 मात्र षटकार आलाय. ही गरज मात्र पूर्ण करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आपण बघू शकतात की मोठं टार्गेट आहे, हरकत नाही आहे, अवघड आहे, कठीण आहे म्हणून सोडून दिलं बोलून चालणार नाही, इथे लढावं लागेल. अवघड आहे कठीण आहे म्हणून महाराजांनी सोडून दिलं असतं तर आज हिंदवी स्वराज निर्माण झाला नसता. आणि आपण देखील इकडे मात्र आपली मनगटाची ताकद दाखवावी लागेल सातपाटी संघाला. आपण बघू शकतात कठीण आहे परंतु इकडे मात्र अशक्य नाही आहे. बघूया हॅट्रिकसाठी मात्र इकडे बघू शकतात हार्दिकला 1000 रुपयाचे कॅश प्राईज दिलं जाईल टायगरकडून. 3 चेंडू आहेत, 3 विकेट जर काढले तर मात्र कॅश प्राईज देण्यात येईल. 11 वर 3 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 27 मध्ये बनवायचे आहेत 65, 27 चेंडू 65 धावा, षटकार आलाय. पुन्हा एकदा तयार गोलंदाज फलंदाज, चांगला चेंडू तेवढा चांगला फटका, डीपमध्ये क्षेत्ररक्षक
यावेळेस निखिल पाहायला मिळतोय 1 धाव आणि सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 12 धावा धावपलकावर. 26 चेंडूमध्ये बनवायचे 64, 64 धावा धावपलकावर. 64 धावा बनवायच्या 26 चेंडूमध्ये. अगदी आमचे मान्यवर आपण बघू शकतात आनंद घेत असताना फायनल मॅचचा पिन ड्रॉप सायलन्स आहे सध्या तरी सातपाडीच्या प्रेक्षकांमध्ये, कारण की अगदी मोठा टार्गेट पाठलाग सुरू आहे. एक बाजूला आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू आपल्या टीम पाहायला मिळते आणि ध्रुव इलेव्हन सातपाडी बॅटिंग करताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा पंचांकडून थोडं महागडं षटक हाताळताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 होत्या, आताच्या षटकामध्ये 10 आतापर्यंत आले 4 चेंडूमध्ये. 13वर 3 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. मेगा फायनल अनय डिजिटलच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी 5 दिवस झाले अनय डिजिटल देखील आमच्यासोबत जोडला जातोय. नक्कीच नक्कीच त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, मिस्टॅमिक स्ट्रोक आहे, झेल घेईल वैभवचा, खेळीला लागलाय पूर्णविराम. वैभव बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच डीजे मास्टर. यावेळेस नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रियेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि वैभव बॅक टू डगआउट. 4 गडी बाद झाले 13 धावेवर. अगदी 76 धावा आजच्या रात्रीमध्ये किंवा आजच्या दिवसामध्ये. फक्त पहिली मॅच जी आहे ती थोडी रंगतदार पाहायला मिळाली, म्हणजेच शेवटच्या षटकापर्यंत 6 मध्ये 9 आल्या होत्या आणि बाकी सर्व मॅचेस जे सेमीफायनल झाल्या त्या सर्व मॅचेस थोड्या वन साईड, थोडं नाराज केले प्रेक्षक राजाला आणि फायनल देखील त्याच दिशेने जात असताना 25 मध्ये करायच्या 63 धावा. इथून नवीन बॅटर मैदानात सज्ज झालं प्रियेश. 13 धावसंख्या फलकावरती लागला गेला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल ह्या षटकातला. पॉवर प्लेचं षटक मात्र प्रगतीपथावर चालू आहे. 5 चेंडू त्यातले झालेत. यस, इथे रोहन तरे साहेबाचा ATM ओपन झालाय. एकविरा ट्रिपसाठी जर ही मॅच विन केली तर 5,000चं कॅश प्राईज दिलं जाईल सातपाटी संघाला. अगदी खाली राहतोय, लो राहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला 13 धावा 4 गडी बाद. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये बनवायचे 63 आपल्याला पाहायला मिळते मेगा स्क्रीनवर. देवया संधी डीजे जॉकीला पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे मास्टर. नक्कीच डहाणू संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. एकदा डहाणू गावाला गाणं होऊन जाऊन द्या. यावेळेस आपण 13वर 4 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. अगदी ज्या संघ फायनल 11 फायनल जिंकलेला आहे, जो संघ जर बघायला गेला 12वा फायनल खेळतो, त्या संघाविरुद्ध खेळत असताना मात्र एक कमालीची कामगिरी केलेली आहे डहाणू संघाने. ज्याच्या कॅप्टनने सांगितलं की या मैदानावर आम्ही फायनलमध्ये गेलोच नाही, पहिल्यांदा जातोय आणि पहिल्यांदा गेल्यावर अगदी उचलून धरलंय या संधीला. प्रेक्षक राजा देखील अगदी मात्र वाट बघून आहे की कुठे मॅच फिरेल का, चौकार षटकार येईल का. गोलंदाज तयार, राईट मोर द विकेट आपल्याला पाहायला मिळते. फटका स्विंग केलाय, इथे मात्र थोडा फसलाय परंतु अगदी जवळ पडतोय. एकदा बसेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. इक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं, बड़े हिट आने चाहिए बीच बीच में, तो शायद मैच बनी रहेगी. एक धाव, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला 14 धावा 4 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 23 चेंडू आणि 23 चेंडूमध्ये बनवायचे 62. 23 गेंदों में 62 रन बनाने गेंदबाज करण. आज लगता है मैच से पहले, फाइनल मैच से पहले तीखा खा के है, इसीलिए ये तीखा मारा यहाँ करण के द्वारा नजर आता हुआ. डॉट गेंद, क्या बात है. यस, मात्र करण मात्र कमाल करतोय. पहिला चेंडू काय रित्या हाताळला आणि त्याच्याच बळावर मात्र संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम मात्र करणच्या माध्यमातून केलं जातं. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी ट्रॅकवर करण आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहू शकाल एका बाजूला प्रियेश तर दुसऱ्या बाजूला मनीष. 14 धावा फक्त स्कोर कार्डवर लागल्या जाते. इतर चेंडू असतील ते म्हणजे तुमच्याकडे 23 आणि धावा बनवायच्या ते म्हणजे 62. संघर्ष करणे गरजेचं आहे. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कष्ट आणि मेहनत तर शिवाय पर्याय नाही आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असेल तर मात्र यशाला पर्याय नाही. यावेळेला जर बघायला गेलं तर सातपाटी संघाचे सर्व प्रेक्षक शांत आहेत,
कारण दिवेश मात्र शून्यावर परतला. नाराज केला जात आहे मात्र प्रेक्षकांना जी अपेक्षा होती, परंतु कुठे ना कुठे जर बघायला गेलं तर अचूक टप्पा मात्र करणच्या माध्यमातून पडला आणि मात्र भावेशच्या मात्र खेळीला पूर्णविराम लागला जात आहे. यावेळेला स्विचिटचा पटका, परंतु काय कम्मालीचा चेंडू. करण मात्र अक्षरशः हवी झाला. करण मात्र अक्षरशः हवी झाला आहे गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या चेंडूवर जर बघायला गेलं तर 1 धावा खर्च केली, त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर डॉट आणि डॉट आणि डॉट अशा रीतीची मात्र गोलंदाजी केली जाते अतिशय सुरेखरित्या. आणि यावेळेला देखील काय कम्मालीचा चेंडू, अतिशय अचूक टप्पा आणि बेधक मारा. वर्चस्व बनवलं जाते गोलंदाजी ट्रॅकवर. कारण आपण पाहू शकाल काय कम्मालीचे चेंडू हाताळले जात आहेत. वारंवार जर बघायला गेलं तर कुठल्याही धावा येऊ देत नाहीये. प्रेशर मात्र यावेळेला पात्र बनवलं जाते गोलंदाजी ट्रॅकवर. आपण पाहू शकाल करणला आता जर बघायला गेलं तर 20 मध्ये बनवायचे आहेत 62. आता वर्चस्व आहे ते म्हणजे धाकटे डाणू संघाचं. मात्र यावेळेला ध्रुव 11 सातपाटी संघावर. मात्र नक्कीच मोठी हिट बॅटर तुम्हाला खेळावा लागेल. वारंवार मोठ्या हिटच्या शोधामध्ये आहेत, परंतु आपण पाहू शकाल या ठिकाणी आमचे आयुष गुणलेखक सांगतायत की लगातार 5 निर्धाव पद्धती चेंडू. 3 षटकाचे अखेरीस स्कोर कार्डचा जर विचार केला तर 14 धावाच मात्र स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत कमांडीचे. वेलकम बॅक. थँक्यू डीजे. फार छान स्पर्धा आहे. आयोजकांना असेल पहिला हॅट्स ऑफ यू. ज्या स्पर्धेने मात्र आतुरतेची वाट पाहत होते, ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतो, त्याचप्रमाणे सर्व प्रेक्षक राजे आणि खेळाडू या स्पर्धेची वाट पाहत होते. फायर पास्ता चषक 2024 रणसंग्राम गुरुवार ते शुक्रवार ही स्पर्धा मात्र पाहायला मिळाली. पहिलं पारितोषिक होतं 50,000, दुसरं पारितोषिक 25,000, त्यानंतर 7,000, 7,000, 5,000, 5,000 आणि 5,000. आणि आपण पाहू शकाल मार्गदर्शक कोण आहे? विदुर पाटील, त्याचप्रमाणे सुधीर चव्हाण, त्याचप्रमाणे हरेश घरत, अजय घरत, केतन घरत आणि सदानंद पाटील दादा. आणि त्याचप्रमाणे संपर्क करत होते दिनेश घरत, निरंजन घरत आणि किरण राऊत, त्याचप्रमाणे केतन राऊत सुद्धा. हे देखील सर्व आयोजकांची पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळाली होती. त्याचप्रमाणे ही स्पर्धा मात्र नटती आहे आंबटगोड मैदान पास्तळ आयोजित फायर क्रिकेट क्लब 2024 रणसंग्राम आपण पाहतोय. फार सुंदर. जेवढे स्तुती करावी तेवढे कमी जाय. यावेळेला फटका फार छान होता, परंतु उशीर जरूर झालाय अशा मोठ्या फटक्यांना, परंतु एफर्ट देखील चांगले होते. चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पाहायला गेली तर 19 वरती 20 धावा धावपलकावर लागल्या जातात. फक्त ना फक्त म्हणेल, कारण की आता पूर्णपणे मॅच मजबूत पकड या मॅचवर धाकटे डहाणू संघाची आशिष लॉजिस्टिक धाकटे डहाणू. उद्या ठीक मात्र 3 वाजता मॅच होईल. पहिली मॅच असेल HRK स्ट्रायकर्स विरुद्ध नालंदा फायटर्स. पटका सजवला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण 100% एफर्ट देत असताना आपण बघू शकता खेळाडू पाहायला मिळत आहेत. क्रिकेट रंगला जातोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 22-22. आता मात्र 15 चेंडूमध्ये 54 बनवायचे आहेत. प्रियेश हा स्ट्राईकला आहे आणि इथे मात्र कमालीचा जज्बा दाखवला आहे यावेळेस धाकटे डहाणू संघाने. ज्या संघाचा दरारा होता, दबदबा होता या वर्षामध्ये, त्या संघाला अगदी मात्र बघायला गेलं तर आता नमवताना आपल्याला पाहायला मिळते. कारण की 14 चेंडू आणि 52 धावा. इथून विचार केला तर किमान 7 षटकार खेचावे लागतील, किमान 6 षटकार खेचावे लागतील. परंतु ज्या रीतीची गोलंदाजी आपण बघू शकता हाताळत आहेत, अवघड दिसतंय. फॅवेस फटका फसलाय. अगदा बघायला गेलं तर निखिल पोहोचला देखील होता. कॅच ड्रॉप होत असताना सोप्या कॅचेस आहेत. बघायला गेलं तर जो कॅच हातामध्ये पडतो तो कॅच ड्रॉपच असेल. आणि चेंडू पास केला पायाने. क्रिकेटमध्ये फुटबॉलचा एक जलवा दाखवला इकडे निखिलने. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 25-25. 13 मध्ये 51 बनवायचे. 13 चेंडू 51 धावा. अगदी बघायला गेलं तर सर्वच चौकार मारावे लागतील तेव्हा कुठे मॅच जिंकता येईल.
अगदी पिन ड्रॉप सायलेन्स पाहायला मिळते. एक बाजूला जल्लोष आहे ते म्हणजेच डक्टी डाणूच्या प्रेक्षकांमध्ये. 13 मध्ये 51ची गरज. शेवटचा चेंडू. जल्पेश बारी तयार. कमालीचं खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला. पटका स्विंग केलाय, उंचच गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. आता बघायला गेलं तर करण पाहायला मिळतोय. 4 षटके इकडे संपुष्टात आलेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 26-26. डीजे बजाव. निखिल का काय ना थँक्यू मास्टर. यावेळेस बघू शकतात की दिनेश घरत यांनी म्हणजे आमचे पप्पा मामा यांनी सुरुवातीलाच अंदाज लावला होता आणि सांगितलं होतं की इथे ढाकटी डाणू हा मला संघ मजबूत संघ वाटतं, हा फायनल जिंकेल. जेव्हा तो एकही मॅच खेळला नव्हता आणि लगभग आपण बघू शकतात की कल्पेश पिंपळे यांना मात्र सांगितलं होतं त्यांनी आणि लगभग जर बघायला गेलं चित्र दिसते, स्कोरबोर्ड सांगते की 12 मध्ये 50 आहेत आणि या मैदानाचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे. गोलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. यावेळेस 12-50ची गरज. 12-50 इथून मात्र 8 षटकार खेचावी लागतील. पहिला चेंडू घेऊन तयार होईल. मेगा फायनल पाहायला मिळते. आपण बघू शकतात तब्बल आज हरला तर 1 वर्षाची वाट बघावी लागेल आपल्याला. शॉर्ट चेंडू आहे, चेंडू मात्र जाऊ दिला, वाईटचा इशारा येतोय. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 27-27. 1 वर्षाची वाट बघावी लागेल पुन्हा एकदा मात्र ही स्पर्धा जिंकण्यासाठी. 365 दिवस 12 महिने आणि इथे आपण बघू शकतात टॉट चेंडू येतोय. 12 मध्ये 49. षटकार येईल का? खराब चेंडू आहे. इकडे मात्र 2 धावा ॲड होतील स्कोरबोर्डला 1+1. इतक्या धावा आहेत गोलंदाजाकडे तरी देखील मात्र खराब चेंडू हाताळला जातोय. स्कोरबोर्ड 29. 12 मध्ये 47. 12 चेंडू 47. अंतिम मेगा फायनल पाहायला मिळते. प्रेक्षक राजा थोडा नाराज आहे. त्यांचं मन थोडं मात्र इकडे खुश नाही आहे कारण की त्यांना चुरशीची मॅच बघायची होती. जेव्हा 2 चांगल्या टीम आमने सामने येतात तेव्हा मात्र चुरस पाहायला मिळते, परंतु या मॅचमध्ये चुरस पाहायला मिळते. फटका स्विंग केलाय. इथे मात्र 6 धावा. जज्बा बुलंद है तो मुश्किलों का भी हल निकलेगा. बंजर जमीन हुई तो क्या हुआ, उस बंजर जमीन से भी जल निकलेगा. आणि इकडे आपण बघू शकता षटकार आलाय. 6 धावा पाहायला मिळत आहेत. मत डर इन अंधेरों से, इन अंधेरों के बाद भी सुनेरा कल निकलेगा. आणि काय कमालीचा मात्र फटका सजवलाय. 6 धावा. 11 आणि 41. मॅच अभी बाकी है. मैदानामध्ये प्रियेश आहे तो सांगतोय षटकार आलाय. सोपं दिसतंय. आता मात्र बघायला गेलं तर धाकटे डाणूसाठी हा सोपा पेपर कठीण होतो की काय असं प्रश्नचिन्ह पडलाय. 11 बॉल आणि 41ची गरज. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच 35 स्विंग अँड मिस. डॉट चेंडू येतोय. अगदी मात्र कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना निखिलकडून थोडा नाराज आहे इकडे विनीत, कारण की 50 असताना मात्र 1 चेंडूमध्ये 9 खर्च केला होता. आता 2 चेंडूमध्ये 9. 10 मध्ये 41. इथून मात्र चौकाराचा विचार केला तर 10च्या 10 चौकार खेचावे लागतील. तरी देखील मात्र मॅच जर बघायला तर विनोय, कारण की कंपल्सरी चेस आहे. मॅच विनवणार इकडे मात्र आशिष लॉजिस्टिक डाकटे ढाणू. जर चौकार सगळे खेचले परंतु इकडे षटकार खेचावे लागतील. प्रियेश आहे. लॉर फुटस होता मात्र फटका स्विंग करता आला नाही. डीपमध्ये क्षेत्ररक्षक. इकडे ग्राउंडिंग स्ट्रोक मारून फायदा नाही आहे. स्ट्रोक जो आहे तो मात्र मैदानाच्या बाहेर हवे लगत फेकावा लागेल. 1 धाव. 9 चेंडू आणि 40ची गरज. 36 झाल्यात. 9 चेंडू 40 धावा. फलंदाज तयार स्ट्राईकवर. यावेळेस आपल्याला पाहायला मिळते मनीष. सुबब कामगिरी. एज कॅच आउट विकेट एस डीजे.
थँक्यू डीजे मास्टर. चला स्पीडअप ठेवा. ओपनिंग बॅट्समन मात्र आपण बघू शकतो नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. इथे मात्र आपण बघू शकतात की प्रदीप राऊत थोडे टेन्शनमध्ये आहेत की उद्या त्यांचा एक खेळाडू जो इंजॉर्ड आहे तो उद्या खेळणार की नाही खेळणार, म्हणजे रोहन पाटील. आपण बघू शकता खास करून त्याने मागून घेतला रोहन पाटीलला आणि उद्या मात्र तो खेळणार की नाही या प्रश्नचिन्ह आहे. सिद्धार्थ नवीन बॅट्समन 8 मध्ये 40ची गरज. अगदी माझे साथी कॉमेंटेटर देखील शांत झालेत कारण की मॅच वन साईड आहे. आपण बघू शकतात 8:40. इथून मात्र 6 षटकार 1 चौकार खेचला जाईल का? यस 8 मध्ये 40 पाहिजे. नाखुश केलंय सतपाटीकरांनी, कारण जसं मी आयुषला म्हटलं होतं की पहिला चेंडू पडला की ही मॅच रोमांचक ठरेल, परंतु तसं ठरलं नाही. आणि यावेळेला जर बघायला गेलं तर वर्चस्व बनवलं जाते गोलंदाजीच्या ट्रॅकवर. आपण पाहू शकाल धाकटी डानू संघ अक्षरशः पहिल्या चेंडूपासून मात्र दडपण बनवण्याचं काम मात्र करणने केलं आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवताना हार्दिक आणि जल्पेश आणि आता मात्र निखिल देखील चांगली कामगिरी करतोय. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू आहे. बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षण जीवाच्या आकांताने प्रयत्न केला जाते, परंतु चेंडू परत पोचला, परंतु अंतिम क्षणी कॅच झाला नाही आणि त्याच कारणामुळे 2 धावा अंकित केल्या जाईल सुरेखरित्या. मात्र 6 चेंडू आणि 37. देऊया संधी डीजे मास्टरला. यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. मेगा फायनलचा शेवटचा षटक दुसऱ्या इनिंगचा जल्पेश बारी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम षटक स्पर्धा अगदी शेवटच्या टप्प्यावर आता बघायला गेलं तर यानंतर प्राइज सेरेमनी. फुलटच चेंडू आहे. ऑन साईडला फटका स्विंग केला आहे. इथे मात्र सुनिश्चित करतो हा चेंडू विजय आशिष लॉजिस्टिक धाकटी डाणू संघाचा, कारण की 5 आणि 5 मध्ये बनवायचे 36. आता मात्र जे बसलेले प्रेक्षक आहेत धाकटी डाणूचे ते उभे राहिलेले आहेत धावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट चेंडू होता, लेग कटर चेंडू, 1 धाव असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 4:35ची गरज. 2024चं वर्ष अगदी सुरेखरित्या गाजवलंय. मात्र आपण बघू शकता प्रेक्षकांनी देखील भरपूर साथ दिला आहे आणि आपण बघू शकता यावेळेस 4 मध्ये 35ची गरज. सर्व प्रेक्षकांचं मनापासून धन्यवाद. यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांना देखील धन्यवाद. अगदी कॅच आउट असेल, विकेट येईल. यस डीजे. हो नक्कीच. चला थँक्यू डीजे. 3 चेंडू आणि 35 धाब्याची गरज आहे. अवधूत कामन आपण पाहू शकाल खेळण्यासाठी आलाय. फायर पास्तव चषक 2024 रणसंग्राम आपण पाहतोय. दोन्ही टॉपर्स टीम होत्या, परंतु इथून चांगला खेळ करू शकले नाही आहेत. बॅटची कडा लागले गेले, पुन्हा एकदा परतावा लागेल. तू चल मे आया ही परिस्थिती मात्र मैदानात चालू आहे आणि इथून ह्या शेवटच्या षटकात हॅट्रिक येईल का हा देखील प्रश्न विचारला गेला आहे. आमच्या प्रेक्षकांचे देखील घरच्या वाटेकडे वळायला त्यांना एक विनंती असेल आमच्या आयोजकाच्या माध्यमातून. आपण कोणी गाडी आणली असेल, कोणी 4 व्हीलर आणले असेल, कोणी बाईक आणले असेल, कोणीतरी आपली घरी वाट पाहते, कोणाची तरी ताई, कोणाची तरी आई, कोणाची तरी बहीण, कोणाची तरी भाऊ आपली वाट पाहत आहेत. ती बाईक व कार सावकाश घरी चालवा आणि सावकाश घरी जा. आयोजकाच्या माध्यमातून तुम्हाला सूचना करतो आणि मी चिराग टांडेल देखील तुम्हाला एक सूचना करतो. प्लीज आणि कृपया करून गाडी सावकाश चालवा मित्रांनो. आपल्याला 10 मिनटं जरी उशिरा पोहोचल्या तरी काही हरकत नाही आहेत. एवढे तास तुम्ही इकडे थांबलात हेच आमच्यासाठी खूप होतं, आपल्या क्रिकेटसाठी खूप होतं. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून चॅम्पियन म्हणून नक्कीच ठरली जाईल, ह्यात काही शंका नाही आहे. अनोख्या शैलीत खेळण्याचा प्रयत्न, परंतु विकेट मिळेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. फायर पास्तव चषक 2024 रणसंग्राम.
आपण पाहतोय या स्पर्धेतला आणि या पूर्ण चषकातला चॅम्पियन आणि दादा संघ म्हणून ठरला गेलाय. शेवटचा चेंडू असेल श्रेयसला. इथून आपण पाहू शकाल धाकटी डाणू ठरलाय. वाईट आहे. मोये मोये झालाय. हॅलो कल्पेश पिंपे साहेब. कल्पेश भाऊ कृपया विनंती असेल मंचावरती यायचं आहे. आपण एवढ्या दिवस आम्हाला साथ दिलेली आहे. ह्या अंतिम दिवशी बक्षीस वितरणाविषयी वेळी आमची साथ सोडू नका तुम्ही. चॅम्पियन ठरली आहे धाकटी डाणू. कॉंग्रॅच्युलेशन. भव्य दिव्य